अमेरिका याकडे आता नेमकं कसं बघायचं? संघर्ष जो 13 जूनला सुरू झाला, जो इस्रायल आणि इराण मधला द्विपक्षीय संघर्ष म्हणून जग याच्याकडे बघत होतं. आता हा केवळ ह्या दोघांपुरता संघर्ष राहिलेला नाहीये. अमेरिकेची इस्रायलच्या बाजूनी यामध्ये एंट्री झालेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे संघर्षाची व्याप्ती ही येत्या काळामध्ये वाढलेली दिसू शकते. इराणने देखील अमेरिकेच्या या हल्ल्याला आपण तीव्र शब्दामध्ये आपण तीव्र ऍक्शन घेऊ आणि प्रतिक्रिया देऊ अशा स्वरूपाचं ऑलरेडी घोषणा झालेल्या आहेत. मला असं वाटतं की इराण हा अमेरिकेच्या आखातामधल्या मिलिटरी बेसेस जे आहेत, लष्करी तळ आहेत, त्याच्यावरती अटॅक करण्याची हिंमत नाही करणार. कारण त्यांना अमेरिकेकडनं कशा पद्धतीने त्याचाही प्रतिकार केला जाईल याची पूर्ण कल्पना आहे. दुसरं असं आहे की इराण गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक निर्बंधांमध्ये असल्यामुळे इराणची आर्थिक अवस्था एवढी नाहीये की तो अमेरिका आणि इस्रायल यांच्याबरोबर एकाच वेळेला मोठं युद्ध किंवा समोरासमोरचं युद्ध हे अधिक काळपर्यंत खेळू शकेल. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की इराण पुरस्कृत आखातामधल्या ज्याही संघटना आहेत, ज्यांना अमेरिका आणि इस्रायल दहशतवादी संघटना म्हणतं, विशेष करून हमास, हिजबुल्ला आणि हुती, येमेन मधली हुती, ह्या संघटना सक्रिय होऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून इराणकडनं काही हल्ले केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याचा एक परिणाम हा होण्याची शक्यता खूप मोठी आहे आणि तो परिणाम म्हणजे जो स्ट्रेट ऑफ हार्मुज किंवा हार्मुजची समुद्रधुनी जी इराणच्या अखत्यारीमध्ये आहे त्याच्यावरती निर्बंध आणले जाणं किंवा येमेन मधल्या हुती गटाकडनं प्रामुख्याने अशा काही ऑइल टँकर्सवरती अटॅक केला जाणं ही शक्यता नाकारता येत नाहीये. आणि जर तसं घडलं तर तेल पुरवठा साखळी जी आहे ती विस्कळीत होण्याची शक्यता देखील येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. सर, जसं तुम्ही म्हणताय की आता इराणकडून सुद्धा अमेरिकेला इशारा दिला जातोय. खरं तर वेगवेगळे आहेत, म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या सगळ्या जहाजांना यामुळे जागा सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा हल्ला करू असं इराण म्हणतंय. दुसरीकडे अमेरिका पुन्हा एकदा असा इशारा देत आहे इराणला की तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर द्यायचा विचार सुद्धा करू नका, नाहीतर आता ज्या पद्धतीने आम्ही हल्ला केलाय याच्यापेक्षा जास्त मोठा हल्ला आम्ही तुमच्यावरती करू शकतो. हे यासाठी पण शक्य आहे की इराणच्याकडे जे सगळ्यात मोठं ज्याला आयुध आहे किंवा हत्यार आहे त्यांच्या हातामधलं ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे. आणि ह्या तर शैलेंद्र सरांचा संपर्क काहीसा तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. पण ही मोठी बातमी आपण बघतोय एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरची, कारण अमेरिकेनं आता या इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये उडी घेतलेली आहे आणि अमेरिकेनं इराणचे जे 3 आण्विक तळ आहेत याच्यावरती हा हल्ला केलेला आहे, क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. तर या संदर्भातली पुढची बातमी, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा बघायला मिळतो. राजधानी तेल अवीव आणि हैफावरती क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. इराणनं आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हा हल्ला केलाय. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सध्या सायरनचे आवाज घुमू लागले. तर पुन्हा एकदा जाऊयात, शैलेंद्र सर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, आताची ही एक अपडेट आपण बघतोय की या अमेरिकेने जो हल्ला केलेला आहे यानंतर आता इराणने म्हणजे इस्रायलवरती आता क्षेपणास्त्रांचा मारा पुन्हा एकदा सुरू झालेला दिसतोय. तेल अवीव असेल, हैफा असेल, या सगळ्या ठिकाणी आता क्षेपणास्त्रांनी हल्ला पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. नाही, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला अमेरिकेकडनं ज्याला बंकर बस्टर्स बॉम्ब टाकले जातात, साधारणतः 90 मीटर खोलापर्यंत जे इराणचे न्यूक्लिअर साइट्स आहेत त्या न्यूक्लिअर साइट्स याच्या माध्यमातून उद्ध्वस्त केल्या जातात. हा खामेनीच्या राजवटीसाठी एक अत्यंत मोठा धक्का आहे. हा संघर्ष 2-3 पातळींवरती चाललेला आहे. प्रामुख्याने खामेनींना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी देखील हा संघर्ष मध्ये त्यांना माघार न घेणं त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला आज अमेरिकेकडनं 3 त्यांच्या मोठ्या साइट्स या टार्गेट केल्या जात आहेत, यापूर्वी इस्रायलकडनं एक साइट त्यांची टार्गेट केली गेलेली होती, त्यावेळेला स्वाभाविकपणे इराणकडनं त्याचं प्रत्युत्तर दिलं जाणं स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की नाही दिलं तर खामेनींच्या राजकीय अस्तित्वाला मोठा धक्का आहे. खामेनींच्या विरोधामध्ये देखील इराणमध्ये असंतोषाची लाट आहे, कारण हा संघर्ष प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे कदाचित खामेनी तिथं सत्तांतर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये
ते अशा स्वरूपाने प्रतिहल्ला हा निश्चितपणे इस्रायलवरती करणार, परंतु ते अमेरिकेच्या कोणत्या साईट्सवरती किंवा अमेरिकेच्या मिलिटरी बेसिसवरती अटॅक करतील अशी शक्यता थोडी कमी आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की ठीक आहे. स्ट्रेट ऑफ हार्मुजवरती इराणकडनं निर्बंध आणले जाऊ शकतात, कारण जो चोक पॉइंट आहे किंवा जगाची ज्याला आपण असं म्हणू की मेन त्यांच्या हातामधलं जे हत्यार आहे ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं जगाला तेल सप्लाय करणारे साधारणतः 40% 40% तेल वाहतूक ही स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं होती आणि त्यावर जर निर्बंध आणले गेले तर हा सगळा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताला सौदी अरेबिया, इराक, UAE, कतार, इव्हन कतारकडनं जो आपण LNG घेतो अशी जवळपास 60% भारताला जो तेल पुरवठा होतो आणि गॅस पुरवठा होतो हा स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं होतो. त्यामुळे याचा सगळ्यांवरतीच फार मोठा परिणाम होणार आहे. आणि या संदर्भामध्ये येमेन यांनी ऑलरेडी ह्या युद्धामध्ये इराणच्या बाजूने येण्याचे संकेत हे दिलेले आहेत. तसं झालं तर येमेन मधली हुती नावाची जी संघटना आहे जी इराण पुरस्कृत आहे ती अशा पद्धतीने स्ट्रेट ऑफ हार्मुज मध्ये असेल किंवा रेड सी मध्ये असेल काही ऑइल टँकर्सवरती मोठ्या प्रमाणावरती अटॅक करू शकते आणि त्यामुळे एकूणच याचा जो आर्थिक परिणाम आहे, फटका आहे, हा जागतिक व्यापाराला बसू शकतो. जो कोविड नंतर रशिया युक्रेन युद्धानंतर जो विस्कळीत झालेला आहे त्याचा परिणाम हा जगाच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणात भर पडू शकते. जर हा संघर्ष अधिक तीव्र झाला, अधिक चिघळला, त्याची व्याप्ती पण वाढू शकते आणि निश्चितपणे तेलाची पुरवठा साखळी यामुळे डिस्टर्ब होऊ शकते. अगदी अगदी धन्यवाद शैलेंद्र सर, तुम्ही सविस्तरपणे याचं विश्लेषण केलं यासाठी. दरम्यान या हल्ल्याच्या संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी काही वेळापूर्वी फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे, आपण जाणून घेऊया.